नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जी ऋषिकेशची आई बनून आलेली असते, पूर्ण अंधार झालेला असतो, त्यावेळी लता नावाची बाई असते, ती ॲक्टिंग करण्यासाठी आलेली असते। कारण हिने ॲड दिलेली असते ऐश्वर्याने, त्यासाठी ती तिथे आलेली असते। तर तिला पाहून आता सगळे घाबरतात। तेव्हा आता सारंग म्हणतो, वाव किती छान, तुम्ही किती छान ॲक्टिंग केली हो, अशीच बाई पाहिजे। तेव्हा ती आता आजीला मात्र वाकडतोंड करत असते। आजी म्हणते, नको नको, ही बाई नको, ही बाई काही चांगली नाही। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते, नाही हीच बाई चांगली आहे आपल्याला ॲक्टिंग करण्यासाठी, आणि ही पार्वतीची ॲक्टिंग एकदम व्यवस्थित करेल। तर दुसरीकडे आता जानकी ऋषिकेशला म्हणत असते की अहो मला आहे ना खूप भीती वाटते आहे, मला सारंग भाऊजीवर पण विश्वास नाही आहे, तिथे काय चाललं असेल काय नाही काही समजायला मार्ग नाही आहे, त्याच्यामुळे आपण आहे ना लवकरात लवकर तिथे जायला हवं। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो, जानकी अहो तुम्ही काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित। तर आता इकडे ऐश्वर्या आणि लताला त्या रूममध्ये आणलेलं असतं, तिने ज्या रूममध्ये आणलेलं असतं त्या ठिकाणी तिने बोर्डवर सगळ्यांचे फोटो चिटकवलेले असतात। त्या फोटोच्या खाली सगळ्यांची नावं लिहिलेली असतात। तेव्हा ती सांगत असते, हे बघ हे फोटो व्यवस्थित लक्षात ठेव, आणि त्या फोटोच्या खाली काय नावं दिलेले आहे ते सुद्धा लक्षात ठेव, कारण तुला त्याचं काम पडणार आहे। जो फोटो पाहायचा आणि त्याचं नाव वाचायचं। हे बघ, पार्वतीचा मुलगा म्हणजे तू पार्वती बनून आलेली आहे, तर पार्वतीचा मुलगा हा मोठा मुलगा ऋषिकेश आहे, आणि ही त्याची बायको आहे। ही त्याची बायको लई आगाऊवर लई चावट आहे म्हणजे खूप शार्प दिमागाची आहे, त्याच्यामुळे तुला हिच्याकडे लक्ष ठेवावं लागेल। तेव्हा आता ती लता त्या फोटोंकडे बघत असते, ती एक एक फोटो बघते आणि विचारत असते आणि नावही बघत असते। तर आता ऐश्वर्याने तिला चांगलीच आता हे दिलेली असते की तू आता पार्वती बनून काम करायचं। तर मंडळी, आता लता पार्वती बनून काम करणार, आणि आता ऋषिकेशचं कुटुंब म्हणजे सगळं घराणं आता ऐश्वर्या आता सगळ्या कुटुंबाला आता हलवणार। कारण तिचे काही प्रत्येक वेळेस प्लॅन चालूच असतात, हा प्लॅन झाला की तो प्लॅन झाला की दुसरा प्लॅन, असं तिचं चालू असतं। तर मंडळी, येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता पार्वती कशी म्हणजे लता कशी पार्वती बनून येते आणि ऋषिकेशला आणि जानकीला कशी फसवते, जानकी तिच्या मागचं कारण ओळखते का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील।